आता माहीममध्ये अमित ठाकरे जे उमेदवार आहेत. महाराष्ट्राचे लुटारू आहेत हा. त्याने पाठिंबा मी स्वप्नात सुद्धा देणार नाही. विषय संपला. म्हणजे नाही तो विषय वेगळा माझं होता ना. रक्ताचं नातं महाराष्ट्राशी आहे. तो विषय वेगळा होता, पण ते काय गुड गेस्चरमध्ये त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला असं होतं ना, की कसं आहे उद्धवजी, तुमची एक छवी आहे कुटुंब वत्सल, ही छवी महाराष्ट्र माझं कुटुंब आहे ना. हा करोनाच्या काळात हा. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मी घेतलीच ना. हा त्याच्यामुळे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. त्याच्यामुळे आज ते कुटुंब लुटलं जातंय. मी जे तुम्हाला बोललो ना, पुन्हा पुन्हा मी तेच सांगेन की आज महाराष्ट्र लुटला जातोय. त्या लुटारांना आम्ही अप्रत्यक्षपणे स्वप्नात सुद्धा पाठिंबा देणार नाही. भले कारण ते त्यांनी तर जाहीर कुटुंबातले- केले. हा. आता देवेंद्र फडणवीस जे बोलले हा. तसं त्यांनी तर जाहीर केले की हे मुख्यमंत्री होतील. म्हणजे महाराष्ट्राची लूट मोठ्या प्रमाणावरती होईल. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या लुटारूंना मी स्वप्नात सुद्धा पाठिंबा देणार नाही. आणि माझं मत आहे महाराष्ट्र प्रेमींनी सुद्धा महाराष्ट्राच्या लुटारूंना स्वप्नात देखील पाठिंबा देऊ नये.